साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने मागणी दिवस पाळण्याची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगाने सोलापुरात आज बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी C2चे राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अब्राहम कुमार, शंकर मेत्रे, सिद्धराम मेत्रे, अमित मंचले, श्रीकांत कांबळे, युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम, चिदानंद चाना पागुल, तानाजी जाधव, भास्कर कुंशीकर यांच्या शिष्टमंडळाने नोंदणी अधिकारी तथा दुकान निरीक्षक A.G. पठाण यांना निवेदन दिलं। बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी व पुनर्नोंदणी तात्काळ व्हावी अथवा ऑनलाईन अर्ज स्वीकारावे व विविध प्रलंबित प्रकरणे व थकीत लाभाची त्वरित पूर्तता करावी। अवजारे खरेदी लाभाचे प्रलंबित प्रकरणे त्वरित मंजूर करावेत। कोविड-19चे थकीत अनुदान त्वरित द्यावेत। 5 वर्षाची नूतनीकरण वर्गणी भरलेल्या नोंदणीकृत कामगारांना सर्व अनुदान अदा करावे। तसेच थकीत प्रसूती लाभ, पाल्यांची शिष्यवृत्ती तातडीने अदा करावी या मागण्या घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले। देऊ नका, तुम्ही आम्हाला साहित्य देऊ नका, तुम्ही आम्हाला भांडीकुंडी देऊ नका, हे सगळं आमच्याकडे आहे। या कोविड सारख्या परिस्थितीमुळे आणि पावसामुळे काम होत नाहीये, त्याच्यामुळे डायरेक्ट आमच्या बँक अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करा, आम्हाला जे वाटेल ते आम्ही खरेदी करू, ही आपली मागणी। या दिवाळीनिमित्त जे मागचे 5,000, 1,500 त्या आधीच्या पेट्या या सगळ्या असंच अडकून पडलेल्या आहेत आणि ऑनलाईनचं अपडेट नसल्यामुळं ज्या बँक खात्याला आपलं मोबाईल नंबर अटॅच नाही आहे त्या बँक खात्यावर पैसे जात नाही आहेत। सरकार ते सांगत नाही, ते सांगता आम्ही देऊन टाक। आपल्या अनेक सहकार्यांना पैसे भेटलेले नाही आहेत, तर या दिवाळीला आपण मागणी केलेली आहे 10,000 रुपये आम्हाला दिवाळी भेट म्हणून दिली पाहिजे। आपल्या बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या कायद्यामध्ये बोनस हा शब्द नाही आहे, तुम्ही त्याला बोनस म्हणा नाहीतर भेट म्हणा, आम्हाला काही माहीत नाही। 10,000 रुपये तुम्ही दिले पाहिजे आणि हे कधीपर्यंत दिले पाहिजेत? हे हा ऑक्टोबरचा आज 18 तारीख आहे, 25 ऑक्टोबरपर्यंत दिली पाहिजे। जर 25 ऑक्टोबरपर्यंत दिलं नाही, 30 ऑक्टोबरला कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आपण मोर्चा नेणार। सगळ्या महाराष्ट्रातून 50,000 पेक्षा जास्त लोक हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागलमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहतील। आम्ही सगळे त्या ठिकाणी जाऊ, जोपर्यंत सरकार 10,000 रुपये डिक्लेअर करणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून येणार नाही। हा इशारा आपण आज या ठिकाणी सरकारला द्यायला आलेलो। शिजलेल्या अन्नाबद्दल मी बोलत होतो, शिजलेलं अन्न शिजवून त्या कामगारापर्यंत घेऊन जाईपर्यंत खराब होतं। त्याच्यामध्ये जे ठेकेदार आहेत त्यांना पोसण्याचं काम आहे, आपल्या मंडळाचा पैसा वाटोळा करण्याचं काम आहे। त्यांना जर खरोखर लोकांच्या पोटामध्ये अन्न द्यायचं असेल, जी स्कीम तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि काही मोजक्या जिल्ह्यामध्ये सुरू केली, ती स्कीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू करा आणि तेवढ्या किमतीचं तुम्ही ते जेवण देताय तेवढे पैसे डायरेक्ट आमच्या खात्यावर जमा करा, आम्ही आणून खाऊ ना। ही मागणी आपण या सगळ्या गोष्टी करतोय। जे प्रलंबित प्रकरण आहेत, गेली अनेक वर्ष झालं, आपल्याला काही कोरोनामध्ये इथं मोर्चा काढायची होत नाही आणि यांनी अशा ठिकाणी ऑफिस आणून ठेवलं जिथं माणसंच येत नाहीत। ही ऑफिस सुद्धा गावाच्या मध्यभागी असली पाहिजे। या सगळ्या मागण्या आपण सरकार